कल्याणचे सांगाती या कल्याण चॅप्टर मेंबरच्या मुलाखतींच्या घरगुती सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपण भेटणार आहोत कल्याण चॅप्टरचे विद्यमान ट्रेजरर आणि लाईफ बिझनेस अबंडंट सोल्युशन्स चे सर्वेसर्वा सुश्रुत भालेराव यांना. सर नमस्कार. नमस्कार. आपण वेळ दिलात याबद्दल आपला मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू फॉर टाइम ॲज वेल. सुरुवात करूया सर. नक्की. मंडळी, आज आपल्याबरोबर कल्याण चॅप्टरचे विद्यमान ट्रेजरर आहेत. तर मुलाखतींच्या रंगतदार मजेला सुरुवात करूया. सर, आपण कल्याणकर आहात जन्मानीच कल्याणकर. सर, थोडस बालपण, शाळा, कॉलेज या आठवणींबद्दल ऐकायला आवडेल. जन्म ऍक्च्युली गोडेगावचा, पण मी जन्मानंतर पूर्ण जे आयुष्य त्या कल्याणमध्येच गेले. वा. शाळेत होतो श्री गजानन विद्यालय, शिवाजी शाळा आपली. अच्छा. तिकडेच होतो. बर. फ्रॉम सिनियर केजी टू 10th तिकडे. अच्छा. गजानन विद्यालयामध्ये. ग्रेट. म्हणजे शाळा आपली शाळा होती. बरोबर. तो सगळं शिक्षण तिकडेच झालं, व्यवस्थित सगळं झालं. नंतर मी सायन्स केलं. 11-12 सायन्स ऍडमिशन घेतली. ती ते KM ला घेतली. अच्छा. KM अग्रवाल कॉलेज. अच्छा. कल्याणमध्ये. बरोबर बरोबर. आणि त्यावेळेस एक सिलेक्ट चालू होती, लेफ्ट राईट लेफ्ट म्हणून. बर. आणि त्यावेळेस KM नावाचं त्यांचं एक कॉलेज होतं. बर. सो आम्ही त्यावेळेस खूप असं हाईप होती, KM कॉलेज आम्ही जातो म्हणून. अच्छा. सो माझं पूर्ण शिक्षण 12वी पर्यंत कल्याणमध्ये. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बाहेर गेलात? नाही, नंतर मी माझं बॅचलर झालं, BE झालं, BE इंजिनिअरिंग. ग्रेट. इंजिनिअरिंग मेकॅनिकल मध्ये, प्रोडक्शन मध्ये? इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग झालं. अच्छा. वा, सुंदर. कोकण व्यासपीठ कॉलेज आहे कर्जतला. हा. तिथे. बर. सो तिथे मी 4 वर्ष होतो. 4 वर्ष इंजिनिअरिंग पूर्ण केली. रोज अपडाऊन करायचो, फ्रॉम कल्याण टू कर्जत. अपडाऊन करायचो, 1 hour जायला, 1 hour यायला. बरोबर. सो ते 2 तास आमचे मित्रमैत्रिणींसोबत आम्ही एन्जॉय करायचो, मजा करायचो. फॅन्टॅस्टिक. आणि ते आफ्टर 11 कल्याण KM अग्रवाल कॉलेज आणि कर्जत कोकण ज्ञानपीठ कॉलेज. सो के जो आहे तो कंटिन्यू माझ्या नावात होता, म्हणजे तिथे होता. करेक्ट. म्हणजे केशी अगदी नातं जोडलं गेलं होतं. ग्रेट ग्रेट. लहानपणीच्या अजूनही आठवणी आवडतात? धमाल, गमती जमती शाळेत केलेल्या, कॉलेजमध्ये केलेल्या? शाळेमध्ये कसं व्हायचं की माझी आई प्रिन्सिपल होती. बरोबर. आणि तसं थोडं स्ट्रिक्ट होतं. बरोबर. कम्पॅरेटिव्हली. आणि आईच प्रिन्सिपल असल्यामुळे कंप्लेंट लगेच जाऊ शकते आणि अपेक्षा जास्त वाढतात. बरोबर. सो तसं मस्ती केली आम्ही ट्रिपला वगैरे यायचो, सोयरे मस्ती करायचो. बरोबर. प्रत्येक वर्षी मी जे गॅदरिंग असायचं त्यात भाग घ्यायचो. बर. वेगवेगळे डान्स मध्ये घ्यायचो, कधी नाटकावर भाग घ्यायचो. बरोबर. काय असं भाग घेऊन चालू असायचं, म्हणजे मजा असायची. करेक्ट. पण फॅमिली सोबत प्रत्येक सुट्टीमध्ये फिरायला जायचो. बर. मी, आई आणि बाबा. अच्छा. म्हणजे 10वी पर्यंत प्रत्येक वेळेला फिरायला गेलेलो आहोत. ती एक धमाल असायची. राजस्थान, उटी, म्हणजे हैदराबाद. नाही, फॅमिली. ग्रेट. शाळेतर्फे आई, बाबा आणि मी. अच्छा. आणि याच्यात फिरण्याची आवड होती हे सिद्ध होती. हो. अजूनही आहे. फिरण्याची आवड अजूनही आहे. ग्रेट. थोडस तुमच्या परिवाराबद्दल सांगा. आता घरी अजून 3 जण आहेत. माझी आई, आजी आणि बायको. वा. आजी अजूनही आहे? आजी अजूनही आहे. त्यांचं वय 88 असेल. वा. 88 वय आहे. आता 89 होईल 2 डिसेंबरला. हेलेन हार्टी. एकदम व्हेरी गुड. चालतात व्यवस्थित, रोज शाळेत पण जातात. वा वा वा. क्या बात आहे. एकदम व्यवस्थित आहे, तब्येत तशी मेंटेन आहे. सुपर. सो परिवारात अजून कोण कोण असतं? आई, आजी आणि बायको. ओके. आणि तुम्ही? असं परिवार आहे. ऍक्च्युली बाबा माझे कोविड मध्ये वाढले. ही वॉज लाईक अ पिलर ऑफ आवर फॅमिली, बट बिकॉज ऑफ सम सर्कम्स्टन्स वी कॅन्ट डू एनिथिंग अबाउट इट. ते होते कोविड मध्ये. करेक्ट. नाही, आणि कोविडचा तो फटका इतक्या जणांना बसला आणि ते इतकं सगळं अनपेक्षित होतं की आपल्या
बऱ्याच जवळच्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत किंवा नातेवाईकांच्या बाबतीत तो प्रसंग घडताना आपण सर्वांनीच पाहिलेला आहे. मला असं वाटतं तोच एक त्यातला एक प्रसंग आपल्या परिवाराबद्दल घडला. पण अजूनही वडिलांची आठवण येते. नक्कीच, एव्हरीडे. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि वडील मुलाचं नातंच तसं असतं की ही इज युअर फिलॉसॉफर, गाईड, फ्रेंड, एव्हरीथिंग. स्पेसिफिकली कळत्या वयात. आणि तुम्ही जसं म्हणाल की कोविडच्या दरम्यान तुमचे वडील वारले, म्हणजे तोपर्यंत कळण्या एवढं वय होतं. सो डेफिनेटली यू मिस इट. सुपर. तुम्ही बाहेर होता इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग झाल्यानंतर काही काळ देशाबाहेर, तर तिकडे तुम्ही नोकरी करत होता बरोबर? माझं बीए झालं नंतर मी इंडियामध्ये 1 वर्ष नोकरी केली. अच्छा. आणि ते करताना जीआरई नावाची एक्झाम दिली. लागते. सो आय गॉट 320 मार्क्स होतं 340 जीआरई मध्ये. लवली. आणि आय गॉट ऍडमिशन इन युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग. बर. पेनिसिल्व्हानियामध्ये युएस मध्ये युनिव्हर्सिटी आहे, तिथे मला ऍडमिशन मिळाली. तिथे मी 1.5 वर्षामध्ये कोर्स पूर्ण केला. एमएससी इन बायो इंजिनिअरिंग, मेडिकल प्रोडक्ट इंजिनिअरिंग. सुपर. म्हणजे तुम्ही युएसला होता? युएसला होतो, पेनिसिल्व्हानियामध्ये. सुपर. तिथे तुम्ही शिक्षण पूर्ण केलं, पण मग तिथंच नोकरी करत होता? तिथे नोकरी केली. म्हणजे मला कोर्स संपला आणि त्यानंतर मला एक इंटर्नशिप लागली. नंतर तो पुढे जॉब म्हणून कन्वर्ट झालं. ग्रेट. इनोव्हेशन इन्स्टिट्यूट कंपनी होती, म्हणजे पार्ट ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग ओनली. बर बर. हे आपण कधी कुठल्या सालातलं म्हणतो? 2016-17. अच्छा, म्हणजे 16 ते साधारणपणे. सो आय वेंट टू युएस इन 15. 2015 मी युएस ला गेलो. 16 माझा एमएस कम्प्लीट झालं बायो इंजिनिअरिंग मध्ये. बरोबर. नंतर मी इंटर्नशिप लागली इनोव्हेशन इन्स्टिट्यूट मध्ये. 16 नंतर 17 फुल टाइम जॉब झाला तसा. आणि नंतर मग तिकडेच फिलिप रेस्क्यू माझी कंपनी, तिथे मी थोडे असिस्टंटशिप केली मी. आणि तिकडे एक प्रोग्राम होता ब्लास्ट फर्नेस नावाचा. बरोबर. सो विथ वन ऑफ माय कलिग, आमचे 3 पार्टनर्स होते, को फाउंडर्स होते. अच्छा. एक जेम्स न्यूटन, आशिष प्रभू आणि अजून एक चायनीज फ्रेंड होते आमची. सो वी स्टार्टेड वन सोलार पॉवर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रोजेक्ट. बर. वी गॉट 3rd प्राइज. वी गॉट 10,000 rupees फंडिंग फ्रॉम ब्लास्ट फर्नेस. वाव. टू एस्टॅब्लिश आवर, काय म्हणतात, आपली कंपनी जी असते एस्टॅब्लिश करायला, प्रोटोटाईप बनवायला आम्हाला तिथून फंडिंग मिळालं. ग्रेट. सो तसं एक सुरुवात झाली होती तिकडे थोडीफार. सो वी स्टार्टेड अवर कंपनी. आमचं कंपनीचं नाव होतं लीड मेड इनोव्हेशन. अच्छा. बर. आणि हे तुम्ही तिघे म्हणून चालवायचा? चौघे मिळून. आशिष प्रभू, जी चायनीज कलिग, जेम्स न्यूटन. आणि जेम्स न्यूटन, ही वॉज अ लोकल गाय. ही वॉज फ्रॉम युएस. ही वॉज द फाउंडर ऍक्च्युअली. हिज आयडिया वॉज फ्रॉम हिज ब्रेन. ही आयडिया जी होती ते त्यांच्या ब्रेन मधून होती. इट वॉज हिज ब्रेन चाइल्ड. ग्रेट. अजूनही संपर्कात आहेत ते सगळे? संपर्कात आहेत. बोलणं होतं. आता आमचे एक प्रोफेसर होते, प्रोफेसर मार्क अर्किन्स म्हणून. बर. सो त्यांना आमचा कन्सेप्ट खूप आवडला. बर. ही जॉईंट आवर कंपनी. आणि नंतर मग ते आमचे सीईओ बनले. ग्रेट. ही इज आवर सीईओ अँड ही इज डुइंग एक्सलंट जॉब इन ग्रोइंग द कंपनी ना. आता सुरेख. So in last 7 years they had achieved great growth. Super. मग तुम्ही 2015ला युएसला गेला, मग परत भारतात कधी येणं झालं? 2018ला भारतामध्ये आलो. 3 वर्षांनी 3.5 वर्षांनी. तर फॅमिलीकडे इश्यू होते, त्यामुळे मला भारतात यायला लागलं. ऍज अ सिंगल चाइल्ड आय गिव्ह प्रिफरन्स टू माय फॅमिली. तर मला फॅमिली प्रेफरन्स दिला. बरोबर. त्यामुळे मी भारतात आलो. आणि भारतामध्ये जॉब वगैरे बघितला. युएस मध्ये पण असताना मार्केटिंग फील्ड मध्ये होतं. अच्छा. माझं जे काम होतं ते मार्केटिंग फील्ड मधलं होतं. बरोबर. पण म्हणजे इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड असूनही मार्केटिंग मध्ये होतं. हे म्हणजे मार्केटिंगची आवड म्हणून का? आवड म्हणून. म्हणजे माझं मास्टर्स करताना जो मेन सब्जेक्ट जे होते ते मार्केटिंग मधले होते. अच्छा. ग्रेट. म्हणजे तुम्ही बाय चॉईस मार्केटिंग कडे वळलेला होता?
शिक्षण सुरू असतात. उत्तम उत्तम. म्हणजे फार कमी जण असं करतात. म्हणजे ऍट टाइम्स इट इज बाय चान्स, बट इन युअर केस इट वॉज बाय चॉईस. सुपर. पण अजूनही जर आपण परदेशात असतो तर आत्ता जो सक्सेस मिळवलेला आहे तुम्ही इतक्या कमी वयात, त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करता आलं असतं, जास्त संधी उपलब्ध झाली असते असं कधी वाटतं? संधी भारतामध्ये पण तेवढ्याच आहेत. अच्छा. आता इतकं भारत ग्रो होतो इतका अमेरिका ग्रो नाही होते. खरंय खरंय, हे अगदी खरं. इफ यू कम्पेअर टू US डॉलर थोडा फरक पडतो निश्चितपणे. पण वी हॅव लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज टू ग्रो हिअर इन इंडिया ॲज वेल. ऍब्सोल्युटली, नो डाऊट अबाउट इट. म्हणजे तुम्ही बाय चॉईस, जसं तुम्ही म्हणाला की एकुलते एक असल्यामुळे यू प्रिफर टू कम बॅक बिकॉज यू ऑलवेज वॉन्टेड टू बी अलॉंग विथ युअर फॅमिली. आणि आई वडिलांबरोबर असायला हवं. एकुलता एक मुलगा, त्यामुळे निश्चितच जबाबदारी असतात. म्हणजे थोडे हेल्थ इश्यूज झाले होते आई बाबांचे. बर. म्हणून थोडं मला परत यायला लागलं. म्हणजे माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला होता 2018 एप्रिल मे मध्ये. बर. आणि आईची पण बॅक सर्जरी झाली होती. अच्छा. सो दॅट वॉज द रिझन आय डिसाइडेड टू कम बॅक. बरोबर, करेक्ट. म्हणजे निश्चितच होतं की येणं अतिशय योग्य कारणच होती की मुलांनी परदेशातून आलं पाहिजे. आणि मग तुम्ही ठरवलं की बाबा इथंच आता सेटल व्हायचं, नोकरी करायची आणि पुढच्या सगळ्या संधी ज्या आहेत त्या भारतातच घ्यायच्या. माझा विचार चालू होता टू गो टू कॅनडा. अच्छा. सो कोविडच्या आधी आय वॉज थिंकिंग ऑफ गोइंग टू कॅनडा. बाकी म्हणजे तयारी सुरू केली होती मी. बर. पण अचानक कोविड लागला आणि सगळं पूर्ण विस्कटलं. खरंय खरंय. सो आफ्टर द कोविड डॅड पास्ड अवे इन द कोविड. Correct. And becoming the alone child of the in the family. Absolutely, absolutely. एक म्हणजे आईची जबाबदारी आणि आईची जबाबदारी माझ्यावरच होती. बरोबर. So going to out of India in that case was not preferable for me. Absolutely. So I decided to stay in India. जे आपण करू ते इंडियामध्ये करू, आपण ग्रो करू शकतो. निश्चित. कॉन्फिडन्स माझा होता. फॅन्टॅस्टिक. सर, एक महत्वाचा प्रश्न. टिळक चौकात तुमचे भालेराव क्लासेस आहेत आणि अतिशय उत्तम तुम्ही क्लास चालवता. इनफॅक्ट तुमच्या वडिलांपासून ते क्लासेस आहेत आणि आई आणि वडील यांचं कॉन्ट्रीब्युशन त्या क्लासचं नाव मोठं होण्यात फार मोठं आहे असं आम्ही ऐकून आहोत. तर थोडं आपल्या क्लास बद्दल सांगा. माझे बाबा ऍक्च्युअली इंजिनियर होते. बीई कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर ते होते. बर. आणि त्यांनी 10 वर्ष कॉम्प्युटरचा व्यवसाय केला. बर. त्यांना शिकवायची आवड होती. वाह, क्या बात. इव्हन पॅशन होतं त्यांचं शिकवणं. फॅन्टॅस्टिक. मला 10वी पर्यंत त्यांनी शिकवलं. पूर्ण त्यांचं अंडर मी पूर्ण गाईड झालं कसं शिकायचं वगैरे. करेक्ट. सो माझ्या 10वी झाल्यानंतर त्यांना शिकवायचं होतं पुढे बाकीच्या मुलांना पण. मी स्टार्टेड इज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्लासेस. बर. 2006 मला 10वी झालं. 2007 I started his own classes. तेव्हा ते शाळेमध्ये क्लास घ्यायचे. पण त्यांना काय आपलं कन्सेप्ट चालणार आहे. बॉट अ प्लेस हिअर इन सवयच्या टॉवर. आणि तिकडून त्यांनी क्लास सुरू केले. म्हणजे आता मी टिळक चौकातली जागा आहे ती 2008 ला घेतली. 2008 ला घेतली. म्हणजे त्याच्या आधी तुमचे वडील गजानन विद्यालयात शिकवत होते. एक वर्षाने क्लास घेतला फक्त. अच्छा. जस्ट टू प्रायव्हेट क्लास घेतला 1 वर्ष. ओके ओके. आणि मग ही जागा घेऊन क्लास सुरू केला. सुपर. आणि आता तो क्लास तुम्ही अतिशय हिरीने हुशारीने चालवताय. आणि मी बघतो जेव्हा आपली काही क्लासमध्ये भेट होते की मुलं बसलेली असतात. म्हणजे मी तुम्हाला कित्येक वेळा तर लहान मुलांना म्हणजे अगदी 4वी 7वीच्या मुलांना सुद्धा शिकवताना बघितलेलं आहे. मला वाटतं गणित ही तुमची स्पेशालिटी आहे आणि लँग्वेजेस सुद्धा. आणि विशेषतः बुद्धिमत्ता चाचणीची एक्झाम असणाऱ्या मुलांना तुम्ही स्वतः शिकवता असं मी ऐकून होत. माझा मेन हातखंडा मॅथ्स आणि आयडी म्हणजे इंटेलिजंट टेस्ट तो बुद्धिमत्ता सब्जेक्ट आहे. बरोबर. 2 सब्जेक्ट माझे एकदम मास्टर आहेत. म्हणून तुमच्याकडे म्हणून माझ्याकडे. बरोबर. ग्रेट. मग तुम्हाला आता स्वतःला पॅशनेटी क्लास चालवायला आवडतो. सो इट इज ऑल्सो बाय चॉईस. इट इज ऑल्सो बाय चॉईस. डेफिनेटली बाय चॉईस. बिकॉज सी माय फादर वर्क फॉर अराउंड 10 years टू गो द क्लास. बरोबर बरोबर. त्यांची लिगल्सी होती. एव्हरी इयर त्यांचे स्टुडंट आले होते स्कॉलरशिपला. बरोबर. स्कॉलरशिप असू दे, होमवर्क असू दे, प्रत्येक स्टुडंट आले होते. अँड आय वॉन्टेड टू कंटिन्यू दॅट लिगसी. मला ती लिगसी कंटिन्यू करायची होती. सो बाय चॉईस आय टेकन डिसिजन टू
start the class. फॅन्टॅस्टिक. म्हणजे जे वडिलांनी सुरू केलंय, जे रोपटं लावलंय आणि जे बहरताना दिसतंय त्याचा वटवृक्ष करायचा, ही संकल्पना मी प्रत्यक्षात आणली की मी हे सुरू ठेवलं. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. टू गेट ऑन विथ फादर्स लेगसी, व्हॉट फादर स्टार्टेड. ब्रिलियंट. ॲज अ सन दॅट यू आर डुईंग इट. बाहेरच्या देशात नोकरी करण्याचा अनुभव, बाहेर राहून शिकण्याचा अनुभव, नंतर भारतात येऊन इकडच्या संधी शोधायच्या, मार्केटिंग बाय चॉईस विषय असल्या कारणाने आणि तुमची पॅशन, शिकवायची पॅशन, त्यामुळे भालेराव क्लासेस तुम्ही आता चालवता. आणि त्याच्यानंतर ज्याच्या करता सुशील भालेराव ओळखले जातात, डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट. मग हे डिजिटल मार्केटिंग आयुष्यात कसं आहे? सो मी मार्केटिंग मध्ये होतोच. बरोबर. जेव्हा भारतामध्ये आलो, आय गॉट जॉब इन फोर्टिस हॉस्पिटल कल्याण, मार्केटिंग डिपार्टमेंट. ग्रेट. तेव्हा मला डिजिटल मार्केटिंग बद्दल थोडंसं माहिती होतं, काय असतं वगैरे. बेसिक्स मला माहिती होते. बरोबर. त्यामुळे मला फक्त वाटतं की आपल्याला सोशल मीडियावर पोस्ट करणं वगैरे ते डिजिटल मार्केटिंग असतं. बरोबर. बट दॅट टाइम आय डिसाइड की आपल्याला थोडासा अभ्यास करूया ह्याच्यावर. मी एक कोर्स केला, डिजिटल मार्केटिंग मास्टर्स. एक कोर्स होता, सिम्पली नावाचं एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे युएस मधली. तर तिकडून मी हा कोर्स पूर्ण केला. 6 महिन्याचा कोर्स तो होता, पूर्ण 6 मंथचा. आणि त्याच्यानंतर एक OMCP, ऑनलाईन मार्केटिंग सर्टिफाईड प्रोफेशनल, हे सर्टिफिकेशन मी घेतलं. सो यू गेट इट आफ्टर कम्प्लिटिंग 100 hours of study and 100 hours of experience. And then you have to appear for the exam. एक्झामला तुम्ही बसलात, एक्झाम क्लिअर केली तरच मग सर्टिफिकेशन मिळतं. सो त्याचे 5 पेपर होते, ते मी क्लिअर केले अँड आय गॉट अ सर्टिफिकेशन. ब्युटिफुल. सो दॅट टाइम आय वॉज वर्किंग विथ फोर्टिस ओनली. सो त्याच्यानंतर आय स्विच टू गोदरेज हॉस्पिटल. विक्रोइन्स हॉस्पिटल आहे गोदरेज. आणि फेमस आहे. तिथे मी एक कोविड नंतर ते काम केलं मी 1-2 वर्ष. साधारण 2020-21 पर्यंत. 21 पर्यंत. पण माझ्या डोक्यात खूप होतं की मला बिझनेस सुरू करायचा आहे. अच्छा. म्हणजे माझ्या बाबांनी पूर्ण बिझनेस केलेला, इतके वर्ष जो बिझनेस करायचा मला फिक्स होतं. अच्छा, ठरलेलंच होतं. सुंदर. म्हणजे अपघाताने कुठेही व्यवसाय केलं झालेलं नाही. बाय हुक अँड क्रूक आय वॉज गोइंग टू टेक इनटू बिझनेस. काहीतरी मी बिझनेस करणार हे मी ठरवलं होतं. म्हणजे फक्त कधी सुरू करणार एवढंच बाकी होतं. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. म्हणजे माझा तो पुढचा प्रश्न होता की नोकरी न करता व्यवसायाचा निर्णय का घेतला. आत्ताच आपण सरांकडनं उत्तर ऐकलं की त्यांचा निर्णय झालेला होता. काय बाकी होतं तर व्यवसाय करणार, पण फक्त सुरुवात केली. सर, आत्ता तुम्ही जसं म्हणाला, तुम्ही शिकवताही, तुम्ही कोचिंग करतात स्वतःच्या क्लासमध्ये. ऍट द सेम टाइम जी तुमची कंपनी आहे अबंडंट बिझनेस अँड लाईफ सोल्युशन्स, ज्याच्यात तुम्ही डिजिटल मार्केटिंग सपोर्ट प्रोफेशनल्सना देता. लोकांचा व्यवसाय कसा मार्केटमध्ये पोहोचेल किंवा त्यांच्या व्यवसायाचं प्रमोशन कसं होईल याची तुम्ही काळजी घेता. आणि बराच याचा तुमचा गेल्या 4 वर्षातला अनुभव आहे, ज्याच्यामुळे लोकांना प्रचंड फायदा होतो त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी. तर याच्याबद्दल मला थोडक्यात ऐकायला आवडेल की हा व्यवसाय याची सांगड घालायची या 2 व्यवसायांची, हे डोक्यात कसं आहे. डिजिटल मार्केटिंग मी शिकलो अँड आय वॉन्टेड टू इम्प्लिमेंट दॅट इन माय बिझनेस. ठीक आहे. आणि माझ्याकडे आय न्यू अबाउट पेड ऍड्स, गुगल ऍड्स मला माहिती होतं, मी शिकलो होतो कोर्समधून. बरोबर. सोशल मीडिया मार्केटिंग माहिती होतं. बरोबर. अँड आय वॉन्टेड टू यूज इट फॉर माय अदर क्लायंट्स. ग्रेट. सो आय स्टार्टेड दिस बिझनेस. बरोबर. यासाठी थोडं रिब्रँडिंग केलंय, अबंडंट बिझनेस अँड लाईफ एंटरप्राइज. ओहो, वा. एबल. बर, क्या बात आहे. म्हणजे लॉंग फॉर्म पण जबरदस्त, शॉर्ट फॉर्म पण जबरदस्त. सॉरी, शॉर्ट फॉर्म पण जबरदस्त. आणि त्यांचं एक टॅगलाईन जी आहे ती आहे स्केल विथ एबल. सुपर. वा. ABLE. ब्रिलियंट. गो ऑन प्लीज. सो सांगड कशी घातली म्हणजे मी सकाळी पण दिवसभर माझं काम मार्केटिंग चालू असतं, ऑनलाईन मार्केटिंगचं. बरोबर. क्लायंट्सना भेटणं, त्यांचं जे काही प्रोजेक्ट एक्झिक्यूट करणं. बरोबर.
तेव्हा पूर्ण वेळ दिवसभर मी ह्याचा काम करतो आणि संध्याकाळी 2 तास 6 to 8 हा टाइम मी क्लाससाठी डेडिकेट करतो. बरोबर. एव्हरीडे 6 to 8 द टाइम इज फिक्स. क्लास माझा असणार आहे. खरंय. हा, म्हणून आपले ज्या काही कोर्टिंग मीट होतात त्या तुम्ही स्पेसिफिकली सांगता की संध्याकाळी 8 नंतर म्हणजे क्लास मोकळा असेल. क्लास मोकळा असेल. ग्रेट. आणि मग अशी सांगड घातली की हे जॉईंट बिझनेस करायचं की सकाळी डिजिटल मार्केटिंग आणि मग संध्याकाळी कोचिंग क्लासेस आणि एकाच ठिकाणी दोन्ही म्हणजे ऑफिस पण माझं मी आता त्याच जागेमध्ये केलेलं आहे. बरोबर. सकाळी दिवस ऑफिस असतं, मी माझ्या क्लायंटला पण इकडे बोलवतो, मीटिंग तिकडे करतो. बरोबर. आणि संध्याकाळी 6 ते 8 क्लास घेतो. ब्रिलियंट. म्हणजे दुकानावर मकान दोन्ही एकदम ब्रिलियंट. सो असा या पद्धतीने व्यवसाय सुरू केला. म्हणजे जे आता मी नाव सांगितलं छोटं, पण ते छोटं सुद्धा इतकं इफेक्टिव्ह आहे कारण स्केल विथ एबल याच्यावरच तुम्ही तो मेसेज देताय की जर तुम्हाला तुमच्या व्यावसायिक संधी मोठ्या करायच्या असतील, लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, सो इफ यू वॉन्ट टू मेक युअर सेल्फ एबल टू इम्प्रूव्ह, जॉईन एबल. सुपर. आणि आता आपल्याकडे केस स्टडीज पण आहेत ज्यांनी आपल्यासोबत काम केलेलं आहे. बरोबर. त्यांचे अनेक पटीने बिझनेस वाढलेले आहेत. एक आपली हिलर आहे आपल्या ओळखीची, म्हणजे आपले क्लायंट आहे माझी. शी गॉट 200 लीड्स फ्रॉम फेसबुक ऍड्स कॅम्पेन. क्या बात. असे मल्टिपल टाइम्स तिला असे लीड्स मिळालेले आहेत. नंतर एक माझा स्कूलचा प्रोजेक्ट होता. दे ऑल्सो गॉट 40 लीड्स फ्रॉम वन फेसबुक ऍड कॅम्पेन. अच्छा. आणि इफ यू कम्पेअर दॅट तर आउट ऑफ 40 लीड्स 50 लीड्स गॉट कन्व्हर्टेड. सुपर. ठीक आहे. त्यांनी ऍडमिशन घेतली शाळेमध्ये. एका वर्षाची आपण 1 लाख पकडली तर एका वर्षात 15 जणांनी ऍडमिशन घेतली तर ते 15 लाख झाले. आणि इफ यू कम्पेअर फॉर 10 इयर्स जनरली कोणी ऍडमिशन घेतली कोणी 10 वर्ष असतात शाळेमध्ये. बरोबर. आपण ऍझ्युम करू. बरोबर. सो दे अराउंड 15 लाख इंटू 10 इन 1.5 करोड. सो इन्व्हेस्टिंग अराउंड 20,000 इन्व्हेस्ट केले होते पूर्ण ऍड्स मध्ये अँड दे गॉट 1.5 करोड इन रिटर्न. फॅन्टॅस्टिक. आणि ते सुद्धा 1.5 करोड ही मिनिमम आहे. फी वाढत होते. बरोबर. ब्रिलियंट. इन स्पॅन ऑफ 10 years बट स्टील दे गॉट द रिटर्न. नाही, आणि इनफॅक्ट दिस इज अ ग्रेट इन्व्हेस्टमेंट लुकिंग ॲट द फ्युचर. म्हणजे आपण ऐकतोय एका डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट ला त्याच्या व्यवसायाबद्दल बोलताना आणि फ्युचरिस्टिक ऑपॉर्च्युनिटीज आपल्या क्लायंट्सना ते कसे घेऊन देतात याबद्दल. सुश्रुत सर, पुढे जाऊया. तुम्हीही अत्यंत मितभाषी आहात. कल्याण चॅप्टरमध्ये जे काही मितभाषी आहेत ते जनरली ट्रेजरर आणि चॅप्टर हेड का होतात, हा एक सुवर्ण संयोग आहे की कल्याण चॅप्टरचे बरेच वेळा चॅप्टर हेड आणि ट्रेजरर हे मितभाषी असतात. आणि ती आपण काय म्हणू त्याला लेगसी ही सुश्रुत सरांनी चालू ठेवलेली आहे. पण सुश्रुत सर सगळ्यांना म्हणून सांगतो की मितभाषी जरी असले तरी अतिशय प्रेमाने गप्पा मारतात, अतिशय प्रेमाने रिस्पॉन्स देतात आणि त्याचे खास आवडीचे छंद आणि आवडी आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. सर, तुमच्या आवडी आणि छंद यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. मला फिरायला आवडतं. ट्रॅव्हलिंग इज माय वन ऑफ द स्पेशल हॉबी. फॅन्टॅस्टिक. कधी पण वेळ मिळाला की मला बाहेर जायचं असतं. सुपर. मग अलिबाग, गोवा, महाबळेश्वर, माथेरान जिथे कुठे जमेल तिथे मी जात असतो. मग हे जायला आवडतं बायकोबरोबर का मित्रांबरोबर? मोस्टली बायकोसोबत जातो मी आता. करेक्ट. आता तसाही पर्याय नसतो. मित्राचा पर्याय लागल्यानंतर निश्चितच कमी होतो. पण आय एम शुअर की तुम्ही दोघांबरोबर इक्वली जात असाल आणि मजा करत असाल. म्हणजे थोडक्यात प्रवास करायला सुश्रुतला खूप आवडतो. ब्रिलियंट. याच्याशिवाय माझं वाचन चालू असतं. मला रिडिंग इज वन ऑफ माय हॉबीज. ज्या वेळ मिळतो, कधी कधी काम करत तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल तर मी वाचतो. मोटिवेशनल बुक्स आहेत किंवा सेल्फ डेव्हलपमेंट बुक्स असतात ते मी वाचत असतो. करेक्ट. किंवा मग युट्यूबवर व्हिडिओ बघतो. ब्रिलियंट. आणि एका डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनलसाठी अतिशय महत्वाचं आहे. मंडळी, आपण सागर विद्रोसनचा इंटरव्ह्यू ऐकला होता. त्यांची ही वाचनाची आवड अफाट आहे. तसंच सुश्रुत सर सुद्धा वेगवेगळ्या विषयावरती वाचत असतात आणि त्याचा फायदा कल्याण चॅप्टर मेंबर्सना सुद्धा होतो. हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे.
फॅन्टॅस्टिक सर. सो तुम्हाला फिरायला आवडतं, वाचायला आवडतं, तुम्ही जर सत्ता म्हणाला की अर्थातच फॅमिलीबरोबर राहायला आवडतं किंवा बायकोबरोबर फिरायला आवडतं. सो आता मी तिथंच येणार आहे, तुमचं लव्ह मॅरेज आहे. हो. सो तुमचं आणि अश्विनी मॅमचं जुळलं कधी आणि कसं? जसं मी आधी बोललो की माझं BA झाल्यानंतर मी 1-1.5 वर्ष जॉब केला होता इंडियामध्ये असताना. बरोबर. तेव्हा आमची ओळख झाली होती. बरोबर. आणि आम्ही व्हेरी गुड फ्रेंड्स तेव्हा. मग वेन आय वॉज इन US 2-3 वर्ष पण आम्ही मित्र होतो, असं बोलणं झालं होतं. बरोबर. पण नंतर मैत्री वाढत होती, हळूहळू वाढत होती. वा क्या बात. आणि मैत्रीचं प्रेमावली पण कधी झालं दोघांना पण नाही कळालं. बर क्या बात आहे. म्हणजे यू बोथ फेल इन लव्ह विथ इच अदर बट यू डिड नॉट रिअलाइज. अगदी फिल्मी. सो शेवटी कोणी कोणाला पहिल्यांदा विचारलं? सगळं मीच विचारलं पहिल्यांदा. ऍज द गाय. डेफिनेटली. मग लग्न कधी केलं? लग्न 2019 ला झालं. अच्छा. 9 जून 2019. अच्छा. म्हणजे जेव्हा कोविड मध्ये बाबा गेले? नाही, कोविडच्या आधी. तेच म्हणते, कोविड मध्ये बाबा गेले तेव्हा ऑलरेडी तुमचं लग्न झालेलं होतं. बरोबर. म्हणजे निदान अश्विनी सपोर्ट म्हणून त्या घरात आलेली फार महत्वाचं आहे, कारण तेव्हा इमोशनल सपोर्टची सर्वात जास्त गरज असते. फॅन्टॅस्टिक. सो तुम्ही म्हणाल तसं 15 सालापासून तुम्ही एकमेकांना बोलत नाही. 15-16 सालापासून 9 वर्ष या मैत्रीला आणि प्रेमाला झालेली आहे. आणि मी तुम्हाला नेहमीच कायम कल्याणात एकत्र फिरताना बघतो, वेगळ्या ठिकाणी जाताना बघतो, आणि अतिशय दृष्ट लागणारी ही जोडी आहे. आणि दोघांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम आहे. दोघे एकमेकांना सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड साथ देत असतात. आणि हे सुश्रुत सांगत नाही, पण तो जसं लाचतो त्याच्यावर याची कल्पना येते. जास्त माहिती असेल तर सुश्रुतला भेटा आणि 1 to 1 करा. सर, अतिशय महत्वाचा प्रश्न की तुम्ही काही वर्षांपूर्वी नेटवर्किंग मध्ये आलात. नेटवर्किंग प्लॅटफॉर्म व्यवसाय वाढवण्याकरता, तर तसाच एक आपल्या अतिशय सगळ्यांच्या जवळचा प्लॅटफॉर्म आहे VBNG. सो एकंदर नेटवर्किंग फोरमच्या अनुभवाबद्दल काय सांगा? 2022 ला मी बिझनेस सुरू केला. बरोबर. 2023 फेब्रुवारीमध्ये VBNG मध्ये प्रवेश घेतला. बरं. तेव्हा माहिती नव्हतं. ऍक्च्युली एका एक्झिबिशन मध्ये मला सावनी भेटली होती. बरं. तिच्याकडून VBNG बद्दल कळालं. त्यात परिवर्तनची वेळ जी होती, बरोबर, 11-12 फेब्रुवारी काहीतरी होती. परिवर्तन डोंबिवली 2023. बरोबर. तेव्हा मला VBNG काय ते कळालं आणि मी लगेच म्हणजे घेऊन टाकले. बाबा मला मेंबर व्हायचंय. बरोबर. तेव्हा आपले हेमंत फडके ट्रेजरर होते. बरोबर. सांगितलं की मी मेंबर होतोय, आपण पुढे सांगा काय करायचं ते. मेंबर झालो लगेच. आणि खूप फायदे झाले मला, म्हणजे टँजिबल, इंटँजिबल करेक्ट दोन्ही बेनिफिट्स खूप मिळाले. ग्रेट. बिझनेसच्या दृष्टीने बिझनेस वाढला. बरोबर. अनेक नवीन क्लायंट्स मिळाले. ग्रेट. खूप काही क्लायंटची उदाहरण? फॉर एक्झाम्पल हेमंत फडके माझे क्लायंट होते, केतन काळे होते, त्याला शिल्पा फाटे आहेत. बरोबर. अश्विनी मॅडम, अश्विनी हडप त्या आहेत. हडप क्लासेस. ग्रेट. नंतर गौरी वैद्य, पूजा कलेक्शन, त्या पण माझ्या क्लायंट्स आहेत. बरोबर. सो मला भरपूर क्लायंट्स मिळाले VBNG मधून. या सगळ्यांबरोबर डिजिटल मार्केटिंग आणि वेबसाईट डेव्हलपमेंट. ग्रेट. मला वाटतं मयुरेश अली किंडीची वेबसाईट. बरोबर. सुपर. वेबसाईट सुद्धा अतिशय अप्रतिम मयुरेश अली किंडीची केलेली आहे. मयुरेश सरांना आपण त्यांच्या इंटरव्ह्यूत हा प्रश्न विचारूच. याच्याशिवाय तुम्ही म्हणालात सर की 2 वर्षाचाच फक्त प्रवास, पण आज तुम्ही ट्रेजरर आहात. सो याच्यातनं तुमचं डेडिकेशन, तुमची कमिटमेंट दिसते. सो या 2 वर्षांच्या प्रवासात ट्रेजररशिप तुम्ही झाला कल्याण चॅप्टरचे, हा प्रवास थोडक्यात सांगा. ट्रेजरर होणार की नाही मला माहित नव्हतं. बरोबर. म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे 2023च्या एंडिंग 24च्या एंडिंगला जेव्हा पूर्ण ओबीसी चेंज होणार होती, बरोबर, तेव्हा मला विचारण्यात आले की तू होशील का 24 एप्रिलला की तू होशील का ट्रेजरर. बरोबर.
तेव्हा मी उभं राहिलो की बाकीचे पण म्हणजे मेंबर जे होते त्यांनी पण सपोर्ट केला की यू कॅन बिकम टेक मी तुम्ही यू कॅन बिकम ओबीस. करेक्ट. मेंबरचा सपोर्ट मला मिळाला. करेक्ट. त्यामुळे मी डिसाईड केलं की आय विल बी द ट्रेजरर फॉर नेक्स्ट इयर. ग्रेट. सो फॉर लास्ट 7 months now I am a treasurer of BBN कल्याण चॅप्टर. माझा एक्सपिरियन्स एक्सलंट आहे. ऑपॉर्च्युनिटी खूप मिळाला मला. मेन ऑपॉर्च्युनिटी आपलं 3G समिट जे होतं उत्तीर्ण झालेलं बरोबर ते खूप म्हणजे एकदम एक्सलंट होतं. करेक्ट. करेक्ट. डॉक्टर ऋषी आचार्य जे बोलले होते ना त्यांचं जे भाषण होतं ते एकदम आय ओपनिंग होतं माझ्यासाठी. अगदी प्रश्नच येत नाही. ते सगळ्यांनाच मला वाटतं स्पर्शून गेले आणि त्याच्यात बरेच टेकअवेज होते सगळ्याच प्रकारच्या व्यावसायिकांसाठी. आणि खरोखर त्याच्यात जर एखाद्याने एक्झिक्यूट करायचं ठरवलं तर स्वतःच्या व्यवसायात खूप प्रगती करताय. फॅन्टॅस्टिक सर. म्हणजे तुम्ही थोडक्यात बिंग अ ट्रेजर ऑफ कल्याण चॅप्टर थरली एन्जॉय करताय. डेफिनेटली. सुपर. म्हणजे माझ्या प्रायोरिटीज माझा बिझनेस आणि कल्याण चॅप्टर ट्रेजरशिप कशी मॅनेज करायची त्यात मला जमायला लागलंय. ग्रेट. ग्रेट. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम चॅप्टर हेड आपले सेक्रेटरी त्यांच्या हेल्पिंगमुळे जमतंय. प्रश्नच नाही. आणि इट इज ऑलवेज अ टीम. एखादी एक व्यक्ती एकटं काहीच करू शकत नाही. ब्रिलियंट. आणि कल्याण चॅप्टर मंडळी याच्याच करता जास्त फेमस आहे की कल्याण चॅप्टरचं फक्त मेंबर्स मधलं नाही तर ओबीस मधलं पण बॉन्डिंग वर्षानुवर्ष इतकं घट्ट मजबूत आणि आनंददायी आहे की सतत एकमेकांचा सक्सेस एन्जॉय करत हे पुढे जातात आणि त्याचीच प्रेरणा आम्हाला सगळ्यांनाही मिळत असते. सर तुमचा एकंदर प्रवास ऐकून खूप मजा आली. आपण अशीच मुलाखत पुढे सुरू ठेवणार आहोत. पण आता आपण शेवटच्या भागात आपण रॅपिड फायर राऊंड हा गेम खेळणार आहोत आणि मी तुम्हाला 10 प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला जी उत्तरं पटकन सुचतील ती उत्तरं द्यायची. मंडळी सुरुवात करूया रॅपिड फायर राऊंड. सर्वात जास्त काय आवडतं कोचिंग क्लास का डिजिटल मार्केटिंग? एकदम प्रश्न आहे हा. दोन्हीचाच उद्देश आहे. दोन्ही जसं मी बाय चॉईस सुरू केलेलं आहे. ग्रेट. बरोबर. सो दोन्ही आवड. अच्छा. म्हणजे मी असा वडिलांना प्रश्न केला की मुलगा एक आवडतो का मुलगा 2 आवडतो तर उत्तर आलेलं आहे दोन्ही मुलं आवडतं. बरोबर. क्या बात आहे. ट्रेजर लक्षात ठेवलं पाहिजे. प्रश्न 2. सुश्रुत सर्वात जास्त गप्पा कोणाबरोबर मारतो? मुळात सुश्रुत गप्पा मारतो हे हल्ली लोकांना पटायला लागले. मित्र बायको काय? बायको सोबत. ऑब्विसली इंटरव्ह्यू अश्विनी बघणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा. नाही ऍक्च्युली म्हणजे माझी आई पण मानते की आफ्टर शी केम इनटू माय लाईफ आफ्टर मॅरेज जास्त बोलायला लागलं. ग्रेट. आधी इतकं बोलायचं जास्त मी आता बोलतो. ग्रेट. 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 फॉर ऑल दी ग्रेट सक्सेस इन हजबंड्स लाईफ देयर इज ऑलवेज वन लेडी दॅट इज कॉल्ड वाईफ. परत एकदा सिद्ध झालंय. प्रश्न 3. सुश्रुतला राग जर अनावर झाला म्हणजे सुश्रुतला राग येतो. सुश्रुतला जर राग अनावर झाला तर तो काय करेल? नजरेला नजर देऊन नजरेतून सांगेल, ठामपणे एकदाच समजावेल का मोठा मेसेज करेल? जनरली मी जास्त राग मी येऊ देत नाही. बरोबर. कारण माझं एक डोक्यात फिक्स आहे की रागाने स्ट्रेस येतो तो राग येऊ द्यायचा. खरी गोष्ट. पण जर मग काही गोष्टी खटकल्या तर मी डोळ्याने सांगतो की नजरेने सांगतो की बाबा हे असं असं झालंय तर आपण बघूया. म्हणजे नजरेनेच सुश्रुत सर काय सांगतात की बस बाबा आता इथं थांब, मला काही विशेष हे आवडलेलं नाही. ग्रेट. 8 आहे लक्षात ठेवा. मित्रांच्या बरोबर गप्पा, काम का फिरणं या तिघातलं काय निघालं? फिरणं. ऍब्सोल्युटली. आता मी काय करतो माहितीये का? हा. स्टेकेशन नावाचा नवीन कन्सेप्ट आहे सध्या. वा क्या बात. मी बाहेर फिरायला पण जातो, तिथे एन्जॉय करतो आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काम करतो. वा. म्हणजे फिरायला गेल्यानंतर सुद्धा तुम्ही काम करत राहता वेळ मिळेल तेव्हा. सुपर. ग्रेट. काम आणि फिरणं एकत्र मला करतायत. ब्रिलियंट. ब्रिलियंट. नंबर 5. सर्वात जास्त काय आवडतं? पहाटे उठून व्यायाम करायला का रात्री जागून वेबसाईटचे काम करायला? पहाटे उठून व्यायाम करायला. ब्रिलियंट. फॅन्टॅस्टिक.
ही इज अ फिटनेस फ्रीक. जर तुम्हाला व्यायामाचं महत्व पटवून घ्यायचं असेल, त्याचे फायदे जाणून घ्यायचे असतील, तरी सुश्रुत बरोबर 1 to 1 करू शकता. म्हणजे सुश्रुत बरोबर 1 to 1 करण्याचे कित्येक फायदे आहेत, एवढंच सुचवतोय. पुढचा प्रश्न, पुढचा हुद्दा कोणता घ्यायला आवडेल, सेक्रेटरी का चॅप्टर हेड? आता बीबीएनजी मध्ये एक नियम आहे की 2 वर्ष आपल्याला आपला कार्यकाळ पूर्ण करायचा असतो. बरोबर. तो मी नक्की पूर्ण करेन. ग्रेट. त्याच्या पुढे संस्था ठरवेल काय पुढे करायचं. अच्छा, पर्यंत डिप्लोमॅटिक उत्तर आहे, पण तरी गिव्हन अ चॉईस काय व्हायला आवडेल? चॅप्टर हेड. चॅप्टर हेड. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. थोडासा नाजूक प्रश्न आहे. बायको खूप वैतागली की सुश्रुत काय करतो? मित्राला फोन करतो, बाहेर जातो का कामात डोकं घालतो? एकदम कठीण प्रश्न आहे. जनरली अश्विनी असं वैतागत नाही, ते सपोर्ट असतो नेहमी. बरोबर. पण कधी कधी असं झालं तर मग मी थोडं कामात लक्ष घालतो. कधी कधी एकदम असं रिॲक्टिव्ह वगैरे असतो. बरोबर, रिॲक्ट करण्यापेक्षा काम केलेलं. फॅन्टॅस्टिक. कंटाळा आला असेल खूपच तर सुश्रुत काय करतो? झोपतो का फिरायला जातो? फिरायला जातो. अच्छा, म्हणजे झोपत नाही सुश्रुत, त्याच्या प्रेफरेबल आहे फिरायला. म्हणजे एकंदर फिरण्यावरती प्रचंड. ब्रिलियंट. सुश्रुत कोणत्या विषयावर कधीही बोलू शकतो? डिजिटल मार्केटिंग, कोचिंग का डेटा अनालिसिस? डिजिटल मार्केटिंग आणि कोचिंग दोघांवर कधीही बोलू शकतो. अच्छा, म्हणजे डेटा अनालिसिस करत असला तरी जास्त आधीचे 2 विषय. डेटा अनालिसिस पार्ट ऑफ डिजिटल मार्केटिंग मध्ये. ग्रेट. पण डिजिटल मध्ये खूप विषय आहेत. एसईओ आहे, मग गुगल बिझनेस प्रोफाईल आहे, लिंक्डइन मार्केटिंग आहे, असं अनेक विषय आहेत. आणि प्रत्येक विषयावर मी ऍटलिस्ट हाफ वेळा बोलू शकतो. अच्छा, वा, क्या बात आहे. म्हणजे ज्यांना असं वाटतं की सुश्रुत बालराव बोलत नाहीत, त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे की जर तुम्हाला त्यांना बोलतं करायचं असेल तर डिजिटल मार्केटिंग किंवा कोचिंग या विषयाकडे वळा. आणि सर, शेवटचा प्रश्न, सुश्रुत आताच्या व्यवसायात नसता तर काय असता? समाजसेवक, नोकरीत परदेशात मॅनेजर का कॉलेजमध्ये प्रोफेसर? मोस्टली समाजसेवक असतो किंवा राजकारणातून गेलो असतो. क्या बात. म्हणजे आम्हाला असं पुढे बघता येईल की सुश्रुत बालराव राजकारणात आवड आहे, म्हणजे पण समाजकारण म्हणून राजकारण. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. सर, तुम्ही सगळ्या प्रश्नांची अतिशय मनोमुलाखपणे उत्तरं दिली, हसत खेळत आमच्या मुलाखतीला रंगवलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आत्ता आपण ही मुलाखत इथंच थांबवतोय. आपण बोलत होतो कल्याण चॅप्टरचे विद्यमान ट्रेझरर सुश्रुत भालेराव यांच्याबरोबर. पुढल्या भागात आपण एका नवीन मेंबरला भेटू आणि त्यांच्यावर मुलाखत रंगवू. सर, आपण वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्स अ लॉट. आपण पुढल्या भागात भेटू, तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद.